जय महाराष्ट्र. तर आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही सगळे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला निघालो आहे. पहिल्यांदाच जात असल्यामुळे आम्हा सर्वांचा उत्साह खूप जास्त आहे. आणि फायनली आमची ट्रेन आली आहे लोकमान्य टिळक ते तिरुपती इथे. तर आता आम्ही चाललो आहे मस्त धमाल मस्ती करत आतमध्ये. तर मित्रांनो, आम्ही तिरुपती स्टेशनवर न उतरता रेणीगुंटा स्टेशनवर उतरतोय, कारण इथून तिरुपती अवघ्या 30 मिनिटात गाठता येते. ती ट्रेनमधून उतरायची उत्सुकता काही वेगळीच असते. स्टेशनला उतरायचं होतं म्हणून आम्ही आलो दाराजवळ आणि कधी एकदाचं उतरतोय असं झालं होतं. आणि अखेर आम्ही स्टेशनवर पाऊल ठेवतो. स्टेशनवर पाऊल ठेवतात मंदिराची अनुभूती, इथली वास्तुकला खरोखरच अप्रतिम आहे. मग काय, आलो एकदाच्या स्टेशनच्या बाहेर आणि आम्हाला जायचं होतं तिरुपतीला, म्हणून आम्ही इथून रिक्षा केली. फायनली रिक्षामध्ये बसलो आहे आम्ही आणि ही आहे आमची गोड चिलीपिली गँग आणि रिक्षावाला अण्णा, जी प्रवासाचा पूर्ण आनंद घेते. इथे ऊनही नाही आहे, पण घाम मात्र खूप येतोय, वारासुद्धा नाही, त्यामुळे आम्हा सर्वांची पार हालत खराब झाली. आणि तुम्ही पाहू शकता इथून चेन्नईसुद्धा खूप जवळ आहे. फायनली आम्ही तिरुपतीला पोचलो आहे आणि तिरुपतीचे सुंदर ओळख इथल्या प्रत्येक ब्रिजवर देवाचा महिमा दिसतो. चेन्नईच्या जवळ असलेल्या ह्या पवित्र नगरीत आम्ही पोचलो आहे. प्रवासाचा थकवा केला दूर. आता सुरू होणार फूड टूर. फ्रेश होऊन निघालो इथल्या फेमस असलेल्या खाद्यपदार्थ पेटपूजा करायला. मित्रांनो, साऊथ इंडियन फूड समोर असल्यावर आमची गँग कंट्रोल करू शकली नाही. कोणी इडली ओरपली तर कोणी इथल्या डोश्याचा आस्वाद घेतला. चव इतकी भारी आहे ना, या दोघांनी इथल्या गरमागरम पराठ्यांचा सुद्धा स्वाद घेतला. जिभेचे चोचले संपदा संपेना. चव इतकी लाजवाब होती की सर्वांनी पुन्हा एकदा ऑर्डर केली आणि मारायला लागलो ताव. चला मग आता आमचं पेटपूजा संपवून आम्ही निघालोय तिरुपती फिरायला. आणि इथले रस्ते खूप स्वच्छ आणि सुंदर आहेत. सर्वात भारी म्हणजे इथल्या फ्लाइंग ओव्हरवर केलेली अप्रतिम अशी देवाची रूपे बघून मन अगदी प्रसन्न होतं. अरे हो, ठीक आहे. इथे महानगरपालिकेने दहशत मारलं तर आम्हाला वाटलं ढग खाली आले गेले. संपूर्ण परिसर अगदी धुक्याने वेढला गेला होता आणि त्यातच ही मुलं या वातावरणाचा मनसुद्धा आनंद घेत होते. मग काय, आम्ही जातच होतो तर अचानक आम्हाला हत्ती दिसली. हत्ती पाहून आम्ही तिथेच थांबलो. पुढे पाहतो तर काय, हत्तीच्या मागे देवाचे भव्य पालखी सोहळा येत होता. आम्ही तिथेच थांबून त्यांची ही परंपरा, सुंदर संस्कृती डोळे भरून पाहत होतो. आणि तुम्ही पाहू शकता डोळे भरून पाहण्यासारखा सोहळा, भव्य मूर्ती, अनोखी पालखी आणि भक्तांचा अनोखा संगम. साक्षात देव चालले आहेत या पालखीत असं वाटतं. मग काय, आम्ही सुद्धा त्या पालखीच्या मागे मागे जायला लागलो. ती पालखी थेट मंदिरात जात होती, म्हणून आम्ही सुद्धा मंदिराकडे गेलो. आणि तुम्ही पाहू शकता मंदिराकडे जायला किती गर्दी आहे. बापरे, काय प्रचंड मोठं भव्य दिव्य महादरवाजा आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे याचे भव्य 7 मजली राजगोपुरम आहे, जे द्रविड वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. या गोपुरमावर भगवान भगवत रामायण आणि भगवान बालाजी यांच्या जीवनातील प्रसंग अतिशय सुंदर प्रकारे कोरले आहे. तसंच तुम्ही पाहू शकता आतमधूनही किती सुंदर कोरीकाम केलं आहे आणि आतमधूनही किती मोठा महादरवाजा आहे. खरंच डोळे थक्क झाले आणि मन प्रसन्न झालं. काय भारी आहे ना राव. मित्रांनो, हे आहे आंध्र प्रदेशच्या तिरुपती शहरातील मध्यभागी असलेले ऐतिहासिक श्री गोविंदराज स्वामी मंदिर. हे मंदिर भगवान विष्णूंचे अवतार गोविंदराज स्वामींना समर्पित आहे, ज्यांना भगवान व्यंकटेश्वर म्हणजेच बालाजी यांचे मोठे भाऊ मानले जाते. इथलं मंदिर खरोखरच अप्रतिम आहे. पालखीच्या विशेष विधीमुळे दर्शन थोड्याच वेळासाठी थांबवण्यात आले होते.
तोपर्यंत आम्ही बाहेर थांबून मंदिराचा सुंदर परिसर बघत होतो. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आमचे व्हिडिओ. गोविंदा गोविंदा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.